कितपत आहे विद्यार्थ्यांना तर ते आपल्याला ओळखायचं आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे आयताचा कर्ण, आयताचे कर्ण रिकामी जागा असतात, हा सुद्धा एक वस्तुनिष्ठ प्रश्न आहे। त्याला 4 पर्याय आहेत आणि विद्यार्थ्यांना कितपत ज्ञान आहे त्यांच्या गुणधर्माबद्दल तर हे आपल्याला बघायचं आहे। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे तुम्हाला माहित असलेल्या आयताकृती वस्तूंची नावे सांगा, हा सुद्धा एक निम्नस्तरीय प्रश्न आहे। विद्यार्थी आपल्या आजूबाजूचे जे काही वस्तू आहे त्याचं निरीक्षण करतील, त्याच्या घरचे जे काही वस्तू आहे त्याचं निरीक्षण करतील आणि आयताकृती वस्तू कोणत्या आहेत तर ते सांगतील विद्यार्थी। तर हा एक ज्ञानात्मक ज्ञान हे उद्दिष्ट साध्य करणारा हा प्रश्न आहे आणि हा सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे। त्याच्यानंतर आकलनात्मक प्रश्न आहे समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या चौकोनामध्ये काय संबंध असतो। एक समांतरभुज चौकोन दिलेला आहे, विद्यार्थी त्याचे माप मोजणार आणि त्याच्या लगतच्या चौकोनामध्ये काय संबंध आहे ते स्पष्ट करणार। हा आकलनात्मक आणि थोडासा उच्च दर्जाचा प्रश्न आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आयताच्या कर्णाची लांबी मोजून त्यामधील संबंध स्पष्ट करा। एक आयत दिलेला असेल आणि त्याच्या कर्णाची लांबी त्या विद्यार्थ्यांनी मोजायची आहे आणि त्या आयताच्या कर्णाची लांबी कशी असते त्याच्यावरून ते म्हणजे तर्क काढणार की कर्णाचे आयताचे कर्ण कसे असतात। हा सुद्धा एक उच्चस्तरीय आणि आकलनात्मक प्रश्न आहे, हा लघुत्तरी प्रश्न आहे। त्याच्यानंतर चौरस म्हणजे काय, हा ज्ञानात्मक प्रश्न आहे, म्हणजे वेगवेगळे चौकोनाचे प्रकार जर त्यांना समजावून सांगितले त्याच्यानंतर प्रश्न विचारायचा की चौरस म्हणजे काय, हा ज्ञान उद्दिष्ट साध्य करणारा निम्नस्तरीय प्रश्न आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे हा उपयोजनात्मक आहे, म्हणजे उदाहरण सोडवायचे आहे। जे काही आपण गुणधर्म सांगितलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या चौकोनाचे त्याचा उपयोग करून उदाहरण सोडवायचे आहेत। तर प्रश्न आहे चौकोन एबीसीडी चे कर्ण एसी आणि बीडी परस्परांना ओ बिंदूत छेदतात, जर एओ या सेगमेंटची याची लांबी 4 सेंटीमीटर आहे तर एसी या कर्णाची आणि बीडी या कर्णाची लांबी किती। तर हा उपयोजनात्मक प्रश्न आहे आणि उच्च दर्जाचा प्रश्न आहे, हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे। आणि शेवटचा प्रश्न याच्यामध्ये आम्ही विचारलेला आहे की चौकोन BQRS असा काढा की PQ या बाजूची लांबी 6 सेंटीमीटर आहे, QR या बाजूची लांबी 6.2 सेंटीमीटर आहे, RAS या बाजूची लांबी 7 सेंटीमीटर आहे, PS या बाजूची लांबी 6.8 सेंटीमीटर आहे आणि QR या बाजूची लांबी PR हा जो कर्ण आहे त्याची लांबी आहे 9 सेंटीमीटर। तर अशा प्रकारचा चौकोन काढायचा आहे। कंपासाचा उपयोग करून स्केल पट्टीचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी तो चौकोन काढायचा आहे। हा उपयोजनात्मक नवनिर्मिती म्हणजे विद्यार्थ्यांना खरंच दिलेल्या मापाचा चौकोन काढता येतो का, हा ते हे आपल्याला तपासायचं आहे आणि हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे। अशा प्रकारचे म्हणजे प्रश्न विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रश्न देऊन विचारून आपण जे काही क्षमता जे काही ध्येय आहे जे काही अध्ययन निष्पत्ती आहे त्याच्यामधून आपण विद्यार्थ्यांना कितपत समजलेलं आहे आपलं पाठ्यांश तर हे समजून देण्याचा प्रयत्न